नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चमचमीत टेस्टी अशी गवारची भाजी, जी तुम्ही डब्याला दिली तर डबा तुमचा रिकामा येणारच नाही आणि वारंवार ही भाजी करायला तुम्हाला सांगितली जाईल, अशी ही भाजी आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथे पाव किलो गवार घेतलेली आहे आणि ती अशी साफ करून घ्यायची आहे, मोडून घ्यायची आहे. त्याचबरोबर यामध्ये लागणारं साहित्य जे आहे, छोटे 2 कांदे, टोमॅटो, 2-3 मिरच्या, कोथिंबीर, 4-5 अद्रकचे तुकडे आणि 2 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर सुरुवात करूया. इथे मी मीडियम साईजचे कांदे आहेत म्हणून 2 घेतलेले आहेत. जर का मोठा कांदा असेल तर 1 घेतला तरी चालेल. तर हे आधी आपण कापून घेणार आहोत. जसं तुम्हाला हवे असेल मोठे काप, छोटे काप तर तसे अ, कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत. मी साधारण इथे मीडियमच ठेवलेले आहेत. छोटे-छोटे काप करून घेतलेले आहेत. चांगलं बारीक कापून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे. भाजी करण्याच्या आधी सर्व तयारी करायची म्हणजे आपल्याला वेळ लागत नाही. टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर आहे तीसुद्धा कापून घेतलेली आहे. आता या भाजीसाठी आपण सुरुवातीला पेस्ट बनवणार आहोत. पेस्ट जी आहे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखटच्या मिरच्या आहेत. जर का तिखट असतील तर 1 सुद्धा पुरे होईल. इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 4-5 तुकडे अद्रकचे आहेत. तर ह्याची आपण पेस्ट करणार. सोबतच थोडी कोथिंबीर घातलेली आहे. जर का मिक्सरमध्ये अद्रक अटकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला. आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. फोडणीची तयारी करायची आहे. तेल गरम करून झाल्यानंतर जिरा आणि मोहरी ह्याची फोडणी द्यायची आहे. सोबतच ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा हिंग घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण कापून घेतलेला कांदा आणि एक त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे. मीडियम फ्लेमवर आपण कांदा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. यासोबतच इथे जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा आणि पेस्ट जी आहे ती चांगली फ्राय झाली पाहिजे. 2-3 मिनिटानंतर आपण यामध्ये गवार घालूया, जी आपण साफ करून पाण्यामध्ये ठेवलेली होती. टिफिन बनवण्यासाठी किंवा तुम्हाला जेव्हा बनवायची असेल गवार, तर ती 1 दिवस आधी आपण तयारी करून घेतली तरी चालेल. मोडून साफ करून फ्रिजमध्ये ठेवायची आणि मग त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी भाजीसाठी वापरू शकतो. तर गवार चांगली मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी आपण वाफेवर 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. बघा इथे 5 मिनिटं झाल्यानंतर चांगली वाफ काढलेली आहे. थोडी भाजी शिजत आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालूया. सुके मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मसाला म्हणजेच आपण जो वर्षभरासाठी साठवून ठेवतो मसाला तो घालूया, अर्धा चमचा गरम मसाला. हे सुद्धा भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्येच घालूया टोमॅटो. टोमॅटो जो कापून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया. टोमॅटोने चव खूप छान लागते. तुम्ही नक्की घालून बघा. जर का तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर स्किप केलं तरी हरकत नाही. आता झाकण देऊन परत आपण 5 मिनिटं गवार शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. टोमॅटो नरम झालेला आहे आणि गवारसुद्धा शिजत आलेली आहे. परंतु अजून पूर्ण शिजलेली नाही भाजी. आपण परत ही
झाकून ठेवायची आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं सुक्या खोबराचं वाटण. हे वाटण आम्ही 8 दिवस आधीच म्हणजे 8 दिवस पुरेल एवढं वाटण वाटून ठेवतो. सुकं खोबरं गॅसवर भाजायचं थोडंसं आणि मिक्सरमध्ये पावडर बनवून ठेवायची. म्हणजे ते तुम्ही 8 ते 10 दिवस वापरू शकता. आता वाटण घातल्यानंतर आपण झाकायचं आहे. जर का भाजी कढईला लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. नाहीतर ही भाजी वाफेवरच छान शिजते. आता बघा भाजी छान होत आलेली आहे. 2-3 मिनिटं अशीच परतून घेतल्यानंतर भाजी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही ही डब्याला द्या, तुमचा डबा अजिबात परत येणार नाही. मुलंही छान अशी चपातीसोबत ही भाजी खातील आणि मोठ्यांनासुद्धा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ही भाजी देऊ शकता. ती छान चमचमीत अशी भाजी होते. टेस्टिंगला तर खूप छान लागते. तर तुम्ही करून बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. आता भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.